तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान याविषयी माहिती बघणार आहोत। तर कुठले आहे जागृत देवस्थान? चला तर मग याविषयी आपण माहिती बघूया। तर तुमच्यासोबत मी सतीश सांगळे। चला तर हे ठिकाण अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली गावाजवळ असलेले एका डोंगरावर वसलेले आहे, म्हणजेच आपल्या आई रुद्राणी मातेचे मंदिर। हे मंदिर अकोला जिल्ह्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वसलेले असून बार्शी टाकळी तालुक्यापासून या मंदिराचे अंतर हे 11 ते 12 किलोमीटर एवढे आहे। हे मंदिर एक प्रसिद्ध शक्तिपीठ असून ते देवीचे 14वे शक्तिपीठ असावे असे मानले जाते। आई रुद्राणी मातेचे मंदिर हे दुर्गेच्या स्वरूपातील मातृत्व आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते। तसेच या मंदिराच्या इतिहासाची किंवा पार्श्वभूमी जर पाहिली तर हे तीर्थ येथे हजारो वर्षापासून असल्याचे मानले जाते। रुद्र पर्वताशी संबंध असल्यामुळे रुद्राणी नाव पडले असावे। त्याचप्रमाणे मंदिराच्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर उंची व पर्वतारोहण, म्हणजेच मंदिर गडावर असल्या कारणामुळे मंदिराला 300 ते 400 पायऱ्या चढून वर जावे लागते। त्याचप्रमाणे देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी असलेला तलाव हा पद्य तलाव म्हणून प्रसिद्ध आहे। या तलावाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या तलावामध्ये रात्री कमळ फुलते। हे कमळ अत्यंत दुर्मिळ असे आहे। तसेच विविध श्रद्धाळू व भक्त हे वर्षभर देवीच्या दर्शनासाठी येत असतात, परंतु नवरात्री उत्सवामध्ये हजारोंच्या संख्येने भक्तजन हे भजन, कीर्तन, आरती, महाप्रसाद तसेच देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात। त्याचप्रमाणे मंदिरावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर हा हिरवाईचा नजारा भाविक भक्तांचे मन मोहून टाकणारा आहे। त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी सुद्धा या ठिकाणाला, या स्थळाला, आईच्या मंदिराला भेट देण्यासाठी उत्सुक असतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय मा रुद्राणी।